महिलांविषयी उत्तम असं मार्गदर्शन करून पुढची दिशा दिली ते माझे बंधू दिग्विजय दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे निवडणुकीचे प्रमुख आमचे नेते सन्माननीय सुनील कर्जतकर जी, उपस्थित घुमरे सर, दिनेश भांडवलकर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश शेवटे जी, सन्माननीय जगदीश अग्रवाल जी, धनंजय दादा डोंगरे, काजी सर, दीपक चव्हाण, लालसो पाटील, किरण जी, सतीश बाबू नीळ, सागर गायकवाड, नातासाहेब लोकरे, रितेश कटारिया, येवले मामा, व्यासपीठावर उपस्थित आपल्या साखर कारखान्याचे आजी माजी सर्व सन्माननीय संचालक, काही लोकांची नावं राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित बागल परिवारातील सर्व कौटुंबिक सदस्य, बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खर तर मी राजकीय भाषणच करायला आलो होतो, पण इथे आल्यानंतर आपल्या सर्वांच्या चेहऱ्यात पाहिल्यानंतर राजकीय भाषण करण्याची माझी इच्छाच राहिली नाही, कारण मी एक कौटुंबिक समारंभात आल्याचा मला आता भासवायला लागलाय. खरं तर दिग्विजय दादा तू आमची खूपच तारीफ करून टाकली. आम्ही तर काहीच अजून सुरुवात केली नाही. मामाने जे सुरू केलं, मला आठवतंय गोपीनाथ मामांच्या टायमाला मुंडे साहेबांना आम्ही मामा म्हणायचो, आपल्या बाबांना म्हणजे मामांना आम्ही भेटायचो. अतिशय शांत स्वभाव, स्मित हास्य, आणि कधी पण बघितलं की पाठीवर थाप मारायचं काम त्यांनी माझ्यासाठी केलं. 26 वर्षाचा होतो तेव्हा, मला वाटतं आजपासून 26 वर्ष झाली असतील, 29 वर्ष झाली, आणि लहान होतो, पण एका आमदारांनी पाठीवर थाप मारली की बरं वाटायचं. आणि आज त्या थापीचं रूपांतर मला आमदार करण्यात झालं, याचा देखील मला समाधान आहे आणि आनंद देखील. भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदेचा आमदार, विधान परिषदेचा प्रतोद, भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आणि महायुतीचा समन्वयक, आज जी जिम्मेदाऱ्या मला माननीय देवेंद्रजींनी दिल्या, त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर येऊन इथे बोलण्याची संधी मिळाली. ताई तू चिंताच करायची नाही, हा शब्द तुझ्या भावाचा आणि मोठ्या भावाकडनं घेऊन आलेला. मोठा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या मधला भाऊ प्रवीण दरेकर. त्याच्यामुळे 3 भावांचा आशीर्वाद असताना तुला चिंताच करायची. 1200 टनाचा कारखाना या वर्षी सुरू करशील तेव्हा 12,500 टनाचा होईल. सर्वांना शेतकऱ्यांना पैसे लागतील तेवढे आपल्याकडे 12,000 कोटीची बँक आहे. आपल्या शेतकऱ्यांना जी भावना माननीय नरेंद्र मोदीजीने आमच्या मनामध्ये बिंबवली की तळागाळातला शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण, महिला ही सुखी राहिली तर देश सुखी होऊ शकतो. या भावनेतून जर एक माझी भगिनी साखर कारखाना चालू करत असेल, काही नतभ्रष्ट लोकांच्या वाकड्या नजरेमुळे जर तो कारखाना बंद पडला असेल आणि माझ्या 3-4 हजार शेतकऱ्यांना त्याच्यामुळे त्रास होणार असेल, तर ते कदापि या नरेंद्र मोदींचा कार्यकर्ता, मग तो देवेंद्र फडणवीस असतील, प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, कदापि सहन करणार नाहीत. आणि या बहिणीच्या मागे ताकदीने उभं राहण्याचं काम आम्ही केलं. आम्ही कुठलीही मेहरबानी केली नाही. माझ्या लोकांच्या घरामध्ये FRP चे पैसे जाणं जरुरी होतं. दिग्विजय दादा मगाशी बोलता बोलता म्हणाले या बोर्ड मीटिंग मध्ये होईल, दुसऱ्या बोर्ड मीटिंग मध्ये होईल. दादा, चिंता बोर्ड मीटिंगची नव्हती, चिंता बोर्ड मीटिंग मध्ये पास करण्याची पण नव्हती. पण काही डोंग कावळे बसले होते, पाहत होते की कसे पैसे जातील आणि शेतकरी आमचा सुखी झाला तर आम्हाला काय होईल. आणि ते डोंग कावळे आता वेगवेगळ्या मार्गातून पुन्हा तुम्हाला संपर्क करतायत.
ज्याने 1995 पासून मामांना त्रास दिला, ज्याने आताच्या आपल्या आमदार मामांना त्रास दिला, माझ्या बहिणीला माझ्या भावाला त्रास दिला, ते आता पुन्हा तुमच्या दरवाजात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला कर्ज देताना एवढं टाईट फिट कर्ज दिलंय, कुठल्या डोंकावळ्याने येऊन काव काव केलं तर उचलायचा दगडनी मारायचा डोक्यात, सोडायचाच नाही. त्यामुळे चिंताच नाहीये. त्यामुळे ताई, आज तुझ्या घरी आलो, तुझ्याकडे जेवण केलं, बहिणीच्या घरी येऊन जेवण करून तृप्त झाल्यासारखं वाटलं. मला चिंता मतदानाची नाहीच आहे. दिग्विजय दादा 20,000चा आकडा सांगितला, येता येता ताईने तो आकडा 35,000पर्यंत नेलाय. दादा कुठे गेले? त्यामुळे चिंताच करायची नाही. आपण लढतोय हे महायुतीतून लढतोय. आपले उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर नाहीये. आपले उमेदवार आहेत नरेंद्र मोदी, आपले उमेदवार आहेत देवेंद्र फडणवीस. आज महाराष्ट्रातल्या निवडणुकीची रणधुमी चालू असताना माझ्यासारख्या हनुमानाला 5 दिवस इथे बसवलंय. यावरनं तुम्ही समजा माढा लोकसभेची गांभीर्य माननीय देवेंद्रजींनी किती घेतलंय. सुनील कर्जतकरांसारखा राज्याचा संघटन मंत्री राहिलेला माणूस 5 दिवस माझ्या बरोबर माढा लोकसभेत फिरतोय. ताई, आम्हाला उन्हाची सवय नाही का? म्हणजे मला तर नाही, कर्जतकरांना आहे. 46 डिग्री उन्हामध्ये फिरून त्या गावाचा आढावा घेतोय. मग पार अकलूज असेल, तुमचं सांगोला असेल, पंढरपूर असेल, माढा असेल, करमाळा असेल, सर्व ठिकाणी जाऊन आपलं त्या पलीकडचे पण 2 गावांमध्ये गेलो, 2 तालुक्यांमध्ये गेलो. मानखटाव असेल आणि फलटण असेल. चिंताच करायचा विषय नाही. ज्या ठिकाणी संजय मामा आणि माझी बहीण आणि बागल कुटुंबीय एकत्र झाले, जगताप साहेब एकत्र झाले, तिथे किमान 35-40 हजाराच्या लीड शिवाय आम्ही त्या तालुक्यातून मागे या विधानसभेतून जातच नाही. ही माझी खात्री ही तुमच्या सगळ्यांकडे बघून होते. आणि मी ताईला विचारलं, ताई, इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा स्वतः राजकारणातला मला चाणक्य समोर दिसतोय. त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये राजकीय भाव कुठेतरी आहे. आणि प्रत्येक जण 200, 500, 1000, 5000, 10,000 मताचा मालक इथे समोर बसलेला आहे. ज्यांनी सातत्याने बागल कुटुंबियांवर प्रेम केलं, ती लोक सातत्याने आता ताई भाजपमध्ये आल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती पण तेवढंच प्रेम करतील आणि तेवढ्याच ताकदीने पुन्हा एकदा तेवढं मतदान खेचून आणतील. आणि ही निवडणूक अबकी बार 400 पारची निवडणूक आहे. आणि मग रणजित दादा कसा मागे राहू शकतो? माढा तालुका कसा मागे राहू शकतो? या 400 मध्ये एक मत, या माढाचं मत मोदीजींच्या पारड्यात पडलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काम करायचं. रणजित दादांनी 5 वर्षात मनापासून काम केलं. रणजित दादा माझे चांगले मित्र आहेत. या मतदारसंघाचं नेतृत्व शरद पवारांनी देखील केलं. या मतदारसंघाचं नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले, 40 वर्ष मंत्री राहिले त्या विजयदादा मोहिते पाटलांनी देखील केलं. पण कधीच पाण्याचा प्रश्न कधी सुटला नाही. 2 गावांमध्ये पाण्यामध्ये भांडणं लावा, बाजूच्या जिल्ह्यातल्या नेत्याला खुश करण्यासाठी माड्यामध्ये पाणी पाठवू नका. रस्ते नाहीत, रेल्वे नाही, रेल्वे पळवून नेण्याचं काम केलं. त्या पवार साहेबांना मी विचारू इच्छितो, साहेब, तुम्ही फक्त नेते म्हणून बारामतीचा विकास केलात, कधी तुम्हाला असं वाटलं नाही का की मी माड्याचा देखील विकास केला पाहिजे? कारण ती मनामध्ये कधी इच्छाच प्रकट झाली नाही. परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो, आपले खासदार सन्माननीय रणजित नाईक निंबाळकरांनी मागच्या 5 वर्षात हजारो कोटीचे प्रकल्प इथे आणले. मग पाण्याचा प्रश्न असेल, मग तो रस्त्याचा प्रश्न असेल, रेल्वे कारखान्याचा प्रश्न
रेल्वे इथपर्यंत आणण्याचा प्रश्न असेल आणि कित्येक प्रश्न या माध्यमातून सोडवण्याचं काम केलं. आणि माननीय पंतप्रधान मोदीजींच्या देशातील उत्तम काम करणाऱ्या खासदारांपैकी 8व्या नंबरचा पारितोषिक मिळवण्याचं काम आमच्या रणजित दादांनी केलं. त्यामुळे मग काम केलं नाही याचं परसेप्शन उभं केलं जे जातं त्याचा आम्ही विरोध करतो. आमच्या दादांनी काम केलं. पुढच्या 5 वर्षात निवडून दिल्यानंतर उरलेले प्रश्न देखील सोडवतील. माननीय मोदीजींनी तुम्हाला शब्द दिलाय, या जिल्ह्याचा विकास करण्याचं काम माननीय मोदीजी करणार आहेत. माननीय देवेंद्रजी आमच्या बरोबर आहेत. माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री आमच्या बरोबर आहेत. अजित पवार देखील आमच्या बरोबर आहेत. रामदास आठवले देखील आमच्या बरोबर आहेत. राज ठाकरे देखील आपल्या बरोबर आहेत आणि जोगेंद्र कवाडे देखील आपल्या बरोबर आहेत. प्रत्येक समाजाचा घटक या महायुतीचा समन्वयक प्रमुख असल्यामुळे समाजामधले घटकामधले मग तो लवजी समाज असेल, दलित समाज असेल, धनगर समाज असेल, काटिक समाज असेल, प्रत्येक समाजाच्या संस्थेने आमच्या बरोबर येण्यासाठी आमच्या बरोबर युती केली. अखिल भारतीय मराठा महासंघाने देखील दिलीप दादा जगतापांच्या नेतृत्वात आम्हाला महायुतीला पाठिंबा देण्याचं ठरवलं. अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील ज्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली, त्या नरेंद्र पाटलांना स्मरून सांगतो, नरेंद्र पाटलांच्या वडिलांनी ज्यासाठी आत्महत्या केली त्या नरेंद्र पाटलांनी देखील या समाजासाठी भारतीय जनता पार्टी बरोबर येऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या पूर्ण राज्यामध्ये मराठी गरीब मुलांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून, मग त्या सारथीच्या माध्यमातून असतील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून असतील, प्रत्येकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. मग बार्टीच्या माध्यमातून असेल, मारडीच्या माध्यमातून असेल, माननीय देवेंद्रजींनी प्रत्येक समाज घटकाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम केलंय. त्यामुळे आपला हा तालुका तर विकास करणारच आहे, परंतु ज्या वेळेला आपले उमेदवार निवडून जातील तेव्हा आपला लोकसभा मतदारसंघ देखील विकास करेल. आज विरोधी पक्षातली लोक तुमच्याकडे मत मागायला येत आहेत. मत मागत असताना मित्रांनो, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला विचारा, कुठली पतपेढी बाबा तू बुडवली, किती सभासदांचे पैसे बुडवले, कुठला कारखाना बुडवला, कुठल्या कारखान्यातून कोणाचे पैसे दिले, किती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या बुडवल्या, किती लोकांचे पैसे परत केले. दहशतवाद, गुंडगिरी, लोकांमध्ये दहशत पसरवून परंपरागत 4 दशक तुमच्यावरती दहशत माजवण्याचं ज्यांनी काम केलं त्यांना आज प्रश्न विचारायची वेळ तुमच्याकडे आलेली आहे आणि घाबरायचं कारण नाही. माननीय देवेंद्र फडणवीसांनी माळशिरस मध्ये सांगितलं, अकलूज मध्ये सांगितलं, अभी तो दहशत खतम होगी आणि दहशत मोडून काढण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे. आणि याच्या मागे ताईचा भाऊ देवेंद्र फडणवीस तुमच्या मागे उभा आहे, हे सरकार तुमच्या मागे उभा आहे आणि हा प्रसाद लाड देखील तुमच्या मागे उभा आहे. मी एक छोटा कार्यकर्ता, मी राम भक्ताचा हनुमान आहे, पण एकदा हनुमानाला सांगितलं ताई की लंका जाळल्याशिवाय सोडत नाही. त्यामुळे लंका को तो जलाना पडेगा और दहशतवाद को भी खत्म करना पडेगा. त्यामुळे ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, ज्यांनी भागधारकांचे पैसे खाल्ले, आज मी अभिमानाने सांगतो, या व्यासपीठावरनं माझी बहीण अडचणीत आली, पण बिचारी जोपर्यंत तुमचे पैसे देऊ शकत नव्हती तोपर्यंत अश्रू ढाळत होती. आज अतिशय अभिमान मानाने तिथे बसली आहे, कारण तिने प्रत्येकाचे पैसे चुकवले, प्रत्येकाचं देणं दिलं. ती म्हणत होती माझ्या घरचे माझ्या विरोधात बोलणार नाहीत,
पण मी कुठल्या नजरेने त्यांच्याकडे बघू हा प्रश्न माझ्या समोर पडतो. आणि ज्या ज्या वेळेला मी त्यांच्या चेहऱ्यात बघते तेव्हा त्यांच्या समोर मला माझ्या बाबांचा चेहरा दिसतो. बाबा विचारतात असं वाटतं, ताई तू जे केलं त्याला तोड नाही. तुला शत शत नमस्कार. सर्वांच्या वतीने तुला शत शत नमस्कार. मित्र बंधू भगिनीनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे. 3 दिवस राहिले, चौथ्या दिवशी मतदान आहे. या 3 दिवसामध्ये प्रत्येकाला गावागावामध्ये जायचंय. गट तट सगळं विसरून जा. महायुतीचा समन्वयक म्हणून हात जोडून सांगतो, ही निवडणूक कमळाची नाही की धनुष्यबाणाची नाही की घड्याळाची नाही. ही निवडणूक आहे, ही नरेंद्र मोदींची निवडणूक आहे. ज्या मतदारसंघात ज्याची निशाणी, जी बटन दाबणार ते मोदीला मतदान करणार. बारामतीमध्ये घड्याळावर बटन दाबलं की मत जाणार कमळाला, मोदीना. इथे कमळाला बटन दाबलं तर तेही कमळाला जाणार. आणि कुठे जाऊन धनुष्यबाणाला मत दाबलं तर तेहीच कमळाला जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक ही माननीय नरेंद्र मोदीची निवडणूक आहे. संजय मामाचे मतदार असतील, आमच्या ताईचे मतदार असतील, बागल कुटुंबाचे मतदार असतील, जगताप साहेबांचे मतदार असतील, या सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही कुठे कमी पडतोय. प्रत्येक बूथ मध्ये, प्रत्येक गावामध्ये आम्हाला 60-65% मतदान कसं पडेल यासाठी तुम्हाला मला प्रयत्न करायचा आहे. उद्या जर हा बागड बिल्ला निवडून आला तर पुन्हा तुमच्या डोक्यावर बसणार आहे. आणि या बागड बिल्ल्याला परत सांभाळता सांभाळता तुम्हाला 5 वर्ष जाणार आहे. ताईचं पुनर्वसन कसं करायचं हे भावावर सोडा. ताई आजच तुला रक्षाबंधनाची भेट देऊन टाकतो. आता पुढे बोलत नाही, आचारसंहिता आहे, पण भाऊ म्हणून रक्षाबंधनाची भेट ताईला काय द्यायची ही मी आणि देवेंद्रजीने आम्ही ठरवलेली आहे. त्यामुळे त्याची चिंता करायची नाही. आता चिंता फक्त एकाचीच, आमच्या रणजित दादाला निवडून देण्याची. त्यामुळे 7 तारखेला कमळ निशाणीवर शिक्का मारायचा आहे. प्रचंड ऊन आहे. तुम्हाला उन्हाची सवय असली तरी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरू करा. आधी मतदान करा, मग भाकरी खा. 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत 50-51% दिग्विजय दादा आपलं मतदान झालं पाहिजे. प्रत्येक संचालकांनी, प्रत्येक पंचायत समिती सदस्यांनी, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माझ्या बंधूंनी, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी, प्रत्येक नेतृत्वानी, मध्ये बाजार समितीतले असतील, नगरपालिकेतले असतील, आपल्या गटागटातल्या लोकांना बाहेर काढून जास्तीत जास्त मतदान आमच्यापर्यंत कसं पोचेल, कमळापर्यंत कसं पोचेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मला ताई खात्री आहे, मी जो आकडा सांगितला तो रात्री देवेंद्रजींना पण सांगणार आहे. मामानी पण मला शब्द दिलाय, ताई आणि मी मिळून एकत्र लढणार आहे. 35,000चा आकडा तर नक्कीच आहे. आणि ताईची साथ मिळाली की त्याच्या पुढे गेलो तरी काहीच हरकत नाही. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला फक्त नरेंद्र मोदी साठी लढायचं आहे. आणि त्याच्यासाठी 7 तारखेला कमल निशाणीवरती शिक्का मारून रणजित सिंग नाईक निंबाळकरांना निवडून द्यायचं आहे. एवढंच बंधू भगिनींनी मी तुम्हाला सांगायला आलोय. निश्चितपणे प्रचंड उशीर झाला. अजून फलटणला जाऊन 2 बैठका करायच्या आहेत. आमचे चिवटे साहेब आले तर तेही कार्यालयात घेऊन जाणार आहेत. त्यामुळे माहित नाही पुन्हा एकदा रात्री किती वाजतील. पण तुमच्याकडे आलो. ताईंनी दुपारी सुंदरसं जेवण घातलं आणि 4 जून नंतर निवडून आल्यानंतर एक सामूहिक जेवण करू एवढंच सांगतो. मी माझ्या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.